हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता आम्ही चाललो आहे सुट्टीला गावी आणि खूप कमी वेळ आहे माझ्याकडे आवरायला. ऑलमोस्ट 7 वाजत आलं आणि 6ला निघणार होतो आम्ही, पण आवरायला जरा वेळ झाला आहे. शुभम बॅग घेऊन चालला आहे खाली आणि मी पण फ्रीजमधलं सगळं सामान काढून याच्यात भरले, कारण आमचं असं फिक्स नव्हतं की आजच गावाला जायचं आहे. सो आता 10 किती वाजलं आत्ता का साधारण आता किती वाजलेत बघायला पण 10:15. जरासं तूच मोबाईल पकड, कारण शुभमचा मोबाईल स्टिक आहे त्याच्यात. स्टिकला नाही आहे विषय. 10:15 वाजले. सगळं घालला मी ट्रायपॉड घेतला नाही. कशाला आलीस? असं पकड ना. तो वेटर ताट घेऊन येत होता, मला वाटलं माझंच ताट घेऊन आलंय. काय झालं, माझा पचका. शुभमची रोटी पण संपत आल्या. माझं पूर्ण डाएट तर नाही होणार आहे, पण भाकरी खाणार आहे मी. नो रोटी, नो मैदा, तेवढ्यावरतीच डाएटचं समाधान मानते मला मी आज. गेम करायचं आहे, त्यामुळं नसता रोटी 5 किलोचं टार्गेट आहे आपलं. शुभमचं 5 किलोचं गेमचं टार्गेट आहे आणि माझं वेट लॉसचं 5 किलो वेट लॉसचं टार्गेट आहे. 24 दिवसानंतर चेक करणार आहे. आज किती दिवस झालं? आज 13 दिवस झालेत वर्कआउटचे आणि डाएटचे. पण असं वाटायला लागलं महिना झालं मी हे करायला लागले. पण मला जर असं माझा चेहरा बारीक दिसायला लागला आहे. काय तुला काय वाटतंय? नाही, अंधश्रद्धा नाही, मिररमध्ये दिसायला लागलं ना तसं मोबाईलमध्ये. सो आंटी सारखं बघायला लागलं तिकडं. आणि मी मगापासून आहे नुसतं लटकलेलं दिसलं नाही माझ्या केस वगैरे लटकलेलं. आंटी जरा तिकडं बघा, मला पण लाज वाटायला लागल्या असं बोलायला. माझी थाळी तर आल्या, पण जरासं ऑइली दिसायला लागलं याच्यामध्ये. ऑइल दिसायला लागलंय. भाकरी आहे, पण बाहेर डाएट कसं करणार. सो आत्ता पोचलोय आम्ही. 1 वाजलोय. आता घरी फोन करून अच्छा 1:15 वाजलाय.